बेकार वातावरण आहे. मुलींसाठी सुरक्षित आहे का? नाही. मग अशा वातावरणात आपण दररोज शाळेत येतो, घरी जातो. तुम्ही सगळ्या मुली आहात किंवा आपली मुलींची शाळा आहे, त्यामुळे सुरक्षितता घेणं गरजेचं आहे. सुरक्षित आपण राहिलं पाहिजे, कारण की काय झालंय, समाजात बरेच वाईट विकृत मानसिकता असणारी लोक समाजात आहेत आणि तुम्ही अजून खूप लहान आहे सगळे, आहे की नाही, जास्त कळत नाहीये. तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसं कळलं पाहिजे की गुड टच आणि बॅड टच. आधी एकदा आपण सांगितलं होतं, पण आता मुली नवीन आहेत, काही मुली गेल्या, त्यामुळे आपण परत एकदा गुड टच आणि बॅड टच काय असतो ते सांगायचे. बघा, तुम्ही रस्त्याने जाता किंवा तुमच्या घरी सुद्धा एखादा नातेवाईक लांबचे येतात, कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो, किंवा रस्त्याने जाताना शेजारी पाजारी किंवा मित्र मैत्रिणी कोणी असं आपल्याला भेटतो, आहे की नाही. किंवा आता लहान मुली आहेत तर त्यांचं लाड करतात मोठी माणसं, नातलग वगैरे कोणीही लाड करतात. पण ह्याच्यामध्ये काही लोक असे असतात की जे बॅड टच करतात आपल्याला, मुलींना, की त्यांच्या मनात वाईट गोष्ट असते आणि ती आपल्याला कळत नाही. तर ती तुम्हाला लहानपणापासून कळणं गरजेचं आहे. तू ये बाळा. बघा, आता ही एक छोटीशी मुलगी आहे की नाही, ती समजा मला एखाद्या कुणालाही रस्त्यात भेटली तर काय करतात, पटकन किंवा नातलग आले की असे उचलून घेतात, आहे की नाही, छान लाड करतात, अशी पप्पी घेतात. हे कसं आहे, चांगलं आहे की नाही. हा काय गुड टच आहे, गुड टच. बघा, आता तिला मी असं केलं, हा कसा टच आहे, गुड टच आहे. लाडानं कुणी आपल्या लहान मुलांना असं करतं, हा गुड टच आहे की नाही. किंवा असं केलं, हा कसा टच आहे, गुड टच आहे. किंवा असं केलं, हा कसा आहे, गुड टच आहे. पण मी जर असं तिच्या ओठांना हात लावला तर बॅड टच. तो कसला टच आहे, बॅड टच. असा हात फिरवू दे, पण ओठांना कुणी हात लावतं कामा नाही. कोण जर असं करत असेल तर लगेच काय सांगायचं, हात लावायचा नाही, हा बॅड टच आहे, असं कळलं पाहिजे. किंवा जर झालं तिला असं आपण तिला मी खाली उभी करा. आता बघा, भेटल्यानंतर तुम्ही पण असं केलं, ठीक आहे, हा कसा टच आहे, टच आहे. लाडानं कुणी असं करेल, पण हा हात असा खाली निघाला तर बॅड टच. लगेच काय म्हणायचं, हात काढायचा, हा बॅड टच आहे. लगेच निक्षून सांगायचं. कुणीही असू दे, शेजारी असू दे, नातलग असू दे, कुणीही असू दे, पण जर कुणी आपल्याला इथून खाली कमरेच्या खाली हात लावायला जात असेल तर तो काय आहे, बॅड टच आहे. लगेच तिथं आपण विरोध करायचा. कळलं? आता हे झालं, ठीक आहे. आता मी हिला असं हे केलं, ठीक आहे, पण हा हात माझा जर असा जात असेल खाली तर हा बॅड टच आहे. लगेच हात धरायचा आणि सांगायचं लांब व्हा, हा बॅड टच आहे. हे इथून पुढे छातीकडे हात गेला कामा नये, तो कसा आहे, बॅड टच. बघा, पाठीवरून कमरेकडे हात गेला नाही पाहिजे, पुढे छातीकडे हात गेला नाही पाहिजे. अशा पद्धतीचे जे टच असतात ते बॅड टच असतात आणि ते आपल्याला कळले पाहिजेत आणि तिथं विरोध करता आला पाहिजे. असते शेजारीच आहे, काय होतंय असं म्हणायचं नाही. कुणीही असू दे, कुणालाच, अगदी आपले मम्मी पप्पा जवळचे आहेत ते ठीक आहे, पण बाहेरच्या कुणालाही आपण हे बॅड टच करू द्यायचे नाही. तर आता मी हिला टच करून दाखवणार, किंवा ही राहू द्या. आता दुसरी मुलगी घेऊया. कोण, तू ये बाळा. बोलणार का? बघा, आता तिला मी जे टच करणार आहे ते कसे आहे ते तुम्ही सांगायचं.
लावायचं नाही. कितीही जवळच्या अगदी असू देत नातलग असू देत सांगायचं की असा हात लावायचा नाही. समजलं सगळ्यांना? इथून पुढे हे सगळं लक्षात ठेवणार. आणि दुसरी गोष्ट, रस्त्याने येता जाता कोणी असू दे, जवळचं बाहेरची व्यक्ती घरातली सोडून तर ती आपल्याला पाणी देत असेल, खाऊ देत असेल, काहीतरी खायला हे घर म्हणत असेल तर यायचं का? दुसरी गोष्ट, घरून शाळेत येताना ग्रुपने यायचं. जास्त मुलींनी एकत्र, जवळपासच्या मुलींनी एकत्र यायचं. एकटं एकटं यायचं का? एकटं एकटं जायचं यायचं नाही. सगळ्यांच्या बरोबर जायचं. कातकरी वस्ती वगैरे तिकडचे लांबून माळावरून वगैरे येणाऱ्या मुली त्यांनी लक्षात ठेवायचं की एकटं एकटं जायचं नाही, एकत्रित सगळ्यांनी मिळून जायचं. हे सांगितलेलं सगळं लक्षात राहील, विसरायचं नाही.